सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये कसा भगवान परमात्मा आहे बघा. चराचरात देव आहे पण त्या देवाला म्हणजे देवाची मर्यादित स्वरूप नाही. जगद्गुरु श्री तुकोबाराव विचार करता आपल्या जीवनामध्ये जर भगवान परमात्म्याचं मर्यादित व्याप्ती नाही तर आपण देवाचं काय वर्णन करणार आहोत. चराचरात आहे असं ठिकाण नाही का जिथं भगवान परमात्मा नाही. श्रीमद भागवत महापुराणामधलं उदाहरण आपल्या परिचयाचं आहे. ज्या वेळेला हिरण्यकश्यपूच्या जीवनामध्ये हिरण्याक्षाला भगवान परमात्म्यानं मारलं आणि त्याचा बदला घेण्याकरता हिरण्यकश्यपूनं त्या ठिकाणी अमरत्व मागण्याचा प्रयत्न केला. देवानं ते दिलं नाही. घरात नको दारात नको दिवसा नको वरदानं मागून घेतले आणि भक्त प्रल्हादजीला देवाचं भजन करू नये म्हणून वाईट शिक्षण देण्याकरता षंड आणि अमरक नावाच्या 2 दैत्याकडे ठेवलं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं बाबा का वाईट शिक्षण घेण्याकरता सुद्धा शिक्षक असायचे नाही का. हा वाईट शिकला पाहिजे बुवा. आताच्या काळामध्ये वाईट शिकायला नाही चांगलं शिकायला शिक्षक राहत्या. पूर्वीच्या काळात वाईट शिकायला शिक्षक असून सुद्धा वाईट शिकत नव्हते आणि आता चांगलं शिकून सुद्धा शिकत नाही महाराज नाही का. कारण आता वाईट शिकवायला एकच गुरु लय मोठा झाला त्याचं नाव मोबाईल नाही का. तसं हा मोबाईल असा आहे महाराज याच्याकडून घेतलं तर चांगलं सुद्धा आहे आणि घेतलं तर वाईट सुद्धा आहे. आपल्याला आपण कसं घ्यायचं ते आपल्यावरती अवलंबून आहे महाराज बघा. आणि म्हणून त्या ठिकाणी षंड अमरक बराच प्रयत्न करतात पण या बाबानं तिथं त्यांच्या जीवनामध्ये तिथं स्वतः तर वाईट शिक्षण घेतलं नाही. उलट त्या षंड अमरकाला सांगितलं बाबा हे जगत सगळं खोटं आहे मग इथं एक भगवान परमात्मा सत्य आहे त्या देवाचं भजन करा. आणि सगळ्याकडून भजन करून घेतलं. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे तिथं सुद्धा षंडा मरकाला भजन करायला लावता. हरे राम 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 हरे हरे. त्यावेळेला ज्या वेळेला हिरण्यकश्यपू बघण्याकरता गेला अरे हे काय करत आहे मग शेवटी भक्त प्रल्हादजीला घरी घेऊन आले. बराच मारण्याचा प्रयत्न केला पण ज्याला आपल्याकडं म्हणस आहे देवतारी त्याला कोण मारी हो. भगवान परमात्मा रक्षण करणार आहे त्याला कोण मारणारा. सगळं जग आपल्या विरोधामध्ये जाऊ दे महाराज पण भगवान परमात्मा जर आपला रक्षक असेल तर जगाला सुद्धा नमोडे काटा हिंडता वन नमोडे काटा हिंडता वन हिंडता वन
तवन नमोडे काटा हिंड तवन नमोडे काटा हिंड तवन नमोडे काटा हिंड तवन अतिशय गोड प्रमाण दिलं ज्याला भगवान परमात्मा राखतो मारा जगाला मारण्याची ताकद नाही त्याच्यामध्ये जग मारू शकत नाही पण देव जर आपला सखा झाला कोणी आपल्याला मारू शकत नाही मारा अनेक प्रयत्न केले शेवटी तरी सुद्धा ज्या वेळेला भक्त प्रल्हादजीला काही होत नाही भजन अखंड चाललेले मग अरे एवढं देवाचं भजन करतो तुझा देव आहे कुठं कुठं भक्त प्रल्हादजीनं दिलेलं उत्तर किती गोड आहे बघा भक्त प्रल्हादजी म्हणता बाबा माझा देव आहे कुठं विचारू नका माझा देव कुठं नाही ते विचारा मला मुद्दा हा मांडायचा आहे देवाची व्याप्ती किती मोठी आहे असं ठिकाण नाही का ज्या ठिकाणाला माझा भगवान परमात्मा नाही म्हणून आता जगद्गुरु श्री तुकोबारा विचार करता तुकोबारा म्हणता आपल्या जीवनामध्ये देवाची व्याप्ती काय सांगावी म्हणून तुकोबारानं शब्द वापरला एवढा एवढा म्हणजे ज्याच्या मनामध्ये जसा भाव त्याच्या करताना भगवान परमात्मा त्या ठिकाणी तसा होत असतो म्हणून अशा असणाऱ्या देवाची शरणागती करा कारण का देवाची शरणागती करायची हा नरदेव जन्म मरणाची एरझार चुकवण्याकरता भवसागर तरण्याकरता आहे आपल्या जीवनामध्ये म्हणून देवाची शरणागती अजून का देवाची शरणागती करायची प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं वाटतं माझ्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंद सुखाची प्राप्ती व्हावी आणि त्या परमानंद सुखाच्या प्राप्तीकरता आपण खऱ्या अर्थानं देवाचं भजन करा एखादं म्हणशील का हो महाराज आमच्या जीवनामधलं संकट जगाच्या मालकाचं भजन केल्यानंतर दूर होईल का महाराज म्हणता आपल्या जीवनात जर आपण भजन केलं असेल तर आपल्यावरती आलेलं संकट आवडीने भावी हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे आपण जर आवडीनं भजन केलं तर आपल्याला आपल्या संकटाची चिंता काळजी करण्याची गरज नाही देव आपल्या संकटाची काळजी करतो कसं बघा महाभारतामध्ये आलेला गोड प्रसंग आहे सांगतो लक्षामध्ये ज्या वेळेला प्रसंग असा निर्माण झाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाभारताचं युद्ध झालं कशावरनं युद्ध झालं महाभारताचं युद्ध हस्तिनापूरच्या राजगादीवरनं पूर्वीच्या काळातही भांडणं व्हायचे आताही भांडणं होता बदल एवढाच आहे पूर्वी राजगादीवरून व्हायचे आता बांधवून होत्या बरोबर अख्खं वावर खाटं सोडिलं तिकडं बांध कोरायला जाईल तो बांध कोरला पाहिजे तुला बांधात घालून लिपून तो समाधी गाडली पाहिजे तिकडं नाही का काहीच लय अवघड मारा फक्त बांधा पैत मारा लय कवा पावा मरस तो काहीला तर काठीन चाला त्या तरी तीड जाऊन बांधव जाऊन काठी फेकून देईन गवतच उपटील तुला ना त्या यामल सांगून लवकर न्यायला लावलं पाहिजे तो नाही का अख्खं गाव पुण्यतिथी घालीला असं लवकर गेले नाही का पण बघा हा पूर्वीच्या काळात राजगादीवरनं भांडणं हस्तिनापूरच्या राजगादीवरनं भांडणं होण्याचं कारण असं आहे जगाचा मालक शिष्टाई करण्याकरता गेला हे दुर्योधना निदान 5 गावं तरी दे रे पांडवांना 5 गावं नाही सुईच्या टोकावरती मावेली एवढं सुद्धा राशी देणार नाही देव विचार करत आहे तसं पंडूराजा गेल्यानंतर राजगादीचे अधिकारी पांडव आहे पण तरी सुद्धा जर हा देत नसेल तर आता युद्धाशिवाय पर्याय नाही मग आता काय करायचं युद्ध ठरलं पण युद्धाची मदत मागण्याकरता देवाकडे दोघंही आले कोण दुर्योधनही आला आणि अर्जुनही आले महाराज पण सगळ्यात अगोदर दुर्योधन आला कारण या वाईट लोकांना दमच निघत नाही त्यांना असं होतं कधी जाऊन कधी नाही का तो दुर्योधन आला बरं ज्या वेळेला दुर्योधन आला का त्या वेळेला भगवान परमात्मा झोपलेले तसं देव झोपतो का पण लीलाधर भगवान परमात्मा देवानं झोपण्याचं नाटक केलं देव झोपलेले आता हा गेला येन तीड पाहिलं कुठं बसू सोपे बसू पलंग बसू सोपे बसू पलंग बसू येणं काही म्हणजे काही आदमास आसपीस बिसपीस करावं का नाही पण दुर्योधन ते गेलं तसं महाराज देवाच्या डोक्याजवळच जाऊन बसलो काही कायला लय नाद राहतो थोडं जवळ केलं का डोक्यावरच बसा द्या नाही का लय अवघड महाराज असे धरून सोडून दिले पाय खाली नाही का एखाद्या दरीवर नेऊन सोडले पाय हे डोक्याजवळ जाऊन बसलं नंतर अर्जुन महाराज आले आणि देवाच्या पायाजवळ बसले ते विचार करत आहे ज्या देवाच्या शरणाजवळ लक्ष्मी माता वास्तव्य करत आहे तिथं आपण का बसू नये ज्या शरणाच्या सेवेची अपेक्षा लक्ष्मी मातेनं करावी तिथं आपण का बसू नये अर्जुन महाराज तिथं बसले आणि अर्जुन महाराज आल्यानंतर देवाला थोड्या वेळानं जाग आली बरं जाग आल्यानंतर उठल्याबरोबर देवाला पहिलं डोक्याजवळचं दिसेल का पायाजवळचं का कोण दिसेल पायाजवळचं कारण ती देवाची झोप नव्हती ती काय देवाची झोप होती ती काय आपल्यासारखीची नव्हती आता देवाची होती देव मस्त अशा झोपलेले होते म्हणून पुढचं दिसल आपली काही झोप फिक्स राहते ना मारा येगळीकडं डोकं करून झोपतो आणि उठताना येगळीकच उठतो झोपताना येगळीक तांगड्या उठताना येगळीक तांगड्या काही काही तर असे पालते झोपा त्या नेमकं काय तरच मुळ्या दुखत का काय लईच अवघड महाराज नाही का त्या वेळेला त्या ठिकाणी झालं असं महाराज उठल्या देवाची झोप देव उठले आणि देव उठल्याबरोबर देवाचं लक्ष गेलं अर्जुना कधी आला बरं दोघं विरोधी पार्टीशी आणि सगळ्यात पहिल्यांदा कोण गेलं दुर्योधन आणि दुर्योधनाला अगोदर न विचारता
जर विरोधी पार्टीच्या अर्जुनाला विचारले होते त्याला कसं झालं असेल विचार कर, त्याला नुसतं कस नसच होत सुटलं, कायच करून कसच काय नुसतं. तो म्हटलं देवा अगोदर मी आलो तुला माहित नाही का म्हणले. त्यावेळेला म्हटले दुर्योधना तुझ्याकडे लक्षच गेलं नाही बाबा, तू कधी आला, मी त्याच्या अगोदर आलो. बरं बरं थांबा, कसं काय येणं केलं, येण्याचं कारण दोघांनी सांगितलं. आपलं युद्ध ठरले माहिती आहे म्हटले हो. मग आम्ही दोघंही मदत मागण्याकरता तुझ्याकडे आलोय. देवानं सांगितलं मी दोन्ही बाजूने युद्ध करू शकत नाही. आता देव करू शकत नव्हता का मारा, पण देव आहे तो लीलाधर. भगवान परमात्म्यानं सांगितलं बघा दोघालाही मी मदत करणार, पण एका बाजूनं माझं सैन्य राहणार आणि एका बाजूनं मी एकटा राहणार. बरं ज्या बाजूनं माझं सैन्य राहणार ते युद्ध करू लागणार आणि ज्या बाजूनं मी राहणार त्या बाजूनं मी युद्ध करणार. प्रतिज्ञाच केली देवात, हातात शस्त्र घेणार नाही. आता मग कोणाला काय पाहिजे ते मागा. दुर्योधनानं विचार केला अरे देवाला मागून काय उपयोग आहे, हा बाबा एकटाच वरून हातात शस्त्र घेणार युद्ध करणार नाही. मग हे सैन्य जर असलं तर सैन्य मात्र आपल्याला त्या ठिकाणी युद्ध करू लागेल म्हटले. दुर्योधनानं सैन्य मागून घेतलं. अर्जुनाला विचारलं तुला काय पाहिजे. अर्जुन म्हणतो देवा मला तूच पाहिजे. याचं कारण असं आहे अर्जुनाला माहित आहे देव ज्या बाजूला आहे त्या बाजूला यश आहे. नाही ना यश म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजेच यश आहे. दोघांनी दुर्योधनानं सैन्य वाटून घेतलं आणि अर्जुनानं देवाला मागितलं. आता कौरवाच्या बाजूनं 11 अक्षोणी सैन्य, पांडवाच्या बाजूनं 7च अक्षोणी सैन्य. युद्धाला प्रारंभ झाला पण कौरवाच्या बाजूचं एक एक त्या ठिकाणी मरायला लागलं. हे बरेच दिवस युद्ध चालल्यानंतर एक कौरवाचं संपतंय पण पांडवाच्या 5 पांडवाच्या अजून एकाच्या केसाला धक्का लागलेला नाही. त्यावेळेला दुर्योधन विचार करतोय अरे आपलं एवढं भलं मोठं सैन्य असून सुद्धा आपलं एक रोज मरत आहे आणि पांडवांच्या अजून केसाचा सुद्धा त्या ठिकाणी धक्का लागलेला नाही. पांडवांच्या बाजूने जरी भले भले योद्धे होते, भीमदादा गदा युद्धात पारंगत, अर्जुन धनुर्विद्येमध्ये पारंगत, पण कौरवाच्या बाजूने सुद्धा काही कमी नव्हते महाराज. कृपाचार्य द्रोणाचार्य, ज्या द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांना घडवलं ते गुरु काही सामान्य असतील महाराज. शिष्य किती मोठा झाला तर का गुरुपेक्षा मोठा होऊ शकत नाही. ते द्रोणाचार्य युद्ध करत आहे. अजून पितामह भीष्माचार्यांसारखा महात्मा आहे. ते पितामह भीष्माचार्यांचा अधिकार किती मोठा होता, पितामह भीष्माचार्य किती बलाढ्य होते. महाभारतामध्ये असं वर्णन आहे. महाभारत असं वर्णन करतं एका दिवसाला 10,000 जण 10,000 योद्धांना मारण्याची ताकद कोणामध्ये होती, पितामह भीष्माचार्यांमध्ये. असं महाभारतात मी वाचलं. मी काय तवाच्या काळामध्ये मी काय आज अमर झालेलो चिरंजीव झालेलो नाही, नाही का. नाही तर काही कमी काय भाग्य आपल्या गावाचं महाभारतातले महाराज झाले नाही का. बघा मी तर वाचतो तर मला काय पितामह भीष्माचार्यांनी जिवंत ठुलं असतं. 10,000 मारण्याची ताकद होती, मला तर नाठ्यावरीच संपवलं असतं. म्हणजे लोकांना तारात देतं मारून टाका याला नाही का, संपून टाका. पण बघा झालं असं 10,000 योद्ध्यांना मारण्याची ताकद एका दिवसामध्ये पितामह भीष्माचार्यांमध्ये. पण पितामह भीष्माचार्यांच्या जीवनामध्ये तरी सुद्धा पांडवांच्या केसाला धक्का लागलेला नाही. दुर्योधनाला क्रोध आला. एक दिवसाचं युद्ध संपल्यानंतर रात्रीच्या वेळेला दुर्योधन निघाला आणि निघाल्याच्या नंतर पितामह भीष्माचार्यांच्या महालामध्ये आला. पितामह भीष्माचार्यांच्या महालामध्ये तंबूमध्ये आल्याच्या नंतर पितामह भीष्माचार्यांवरती क्रोधायमान झाला. पितामह भीष्माचार्यांना दुर्योधन म्हणतोय तुम्ही युद्धात फक्त माझ्या बाजूने दाखवताना पण लढताना मात्र कौरवाच्या बाजूने. दुर्योधन असं कसं, 10,000 योद्ध्यांना मारण्याची ताकद दिवसाला तुमच्यामध्ये, पण तरी सुद्धा रोज आपलं एक कुणी ना कुणी मरतंय आणि 5 पांडवाच्या अजून एकाच्याही केसाला धक्का लागला नाही. याचाच अर्थ असा आहे तुम्ही ठरवलं तर तुम्ही मारू शकत नाही का, पण ज्या अर्थी अजून एकाच्याही केसाला धक्का लागला नाही त्याचा अर्थच असा आहे पितामह तुम्ही दाखवताना आमच्या बाजूने पण लढताना मात्र पांडवाच्या बाजूने. खरंच दुर्योधना तसं काही नाही बाबा. नाही मला माहित आहे लढताना तुम्ही त्यांच्याच बाजूने. नको नको ते अपशब्द ज्या वेळेला दुर्योधन बोलायला लागला पितामह भीष्माचार्यांच्या जीवनामध्ये क्रोध अनावर झाला आणि पितामह भीष्माचार्य म्हणता खबरदार दुर्योधना आता याच्या पुढे एक शब्द बोलायचा नाही म्हटले. क्रोधायमान झालेले पितामह भीष्माचार्यांनी आपल्या भात्यामध्ये हात घातला, 5 बाण बाहेर काढले आणि दुर्योधनाला सांगितलं दुर्योधना आता एकही शब्द याच्या पुढे ऐकून घेणार नाही. काळजी करू नको दुर्योधना, हे जे 5 बाण काढलेले ना हे 5 बाण 5 पांडवांच्या नावचे. हा बाण धर्मराजाच्या नावचा आहे, हा नकुलाच्या नावचा आहे, हा सहदेवाच्या नावचा आहे, हा अर्जुनाच्या नावचा आहे, हा भीमदादाच्या नावचा आहे. हा पितामह भीष्माचार्य आज प्रतिज्ञा करतोय उद्या एक तर पांडवांना मारेल आणि नाही पांडवांना मारू शकलो तर मी त्या ठिकाणी मृत्यू पत्करेल. पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली.
बरं ती पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती, सामान्य प्रतिज्ञा होती. दुर्योधनाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी दुर्योधनाला त्या ठिकाणी आता आनंद झाला, कारण त्याला माहित आहे ज्या अर्थी पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती महाराज, त्या अर्थी आता आपल्या जीवनामध्ये पांडवांना काही पांडवांची काळजी करण्याची गरज नाही, त्यांना आपोआप पितामह भीष्माचार्य मारत आहे आणि आपल्या जीवनामध्ये विजयाचा कुंकुम तिला लागतो म्हणजे लागतो. आता काही काळजी करायची गरज नाही. मग त्यावेळेला दुर्योधन हसत हसत निघून गेला. पण आता पांडवांच्या जीवनात काळजी निर्माण व्हायला पाहिजे का नाही? आपल्या जीवनामध्ये पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली पांडवांना मारण्याची, ज्या महात्म्यामध्ये एका दिवसाला 10,000 योद्ध्यांना मारण्याची ताकद आहे. समाधान भाऊ एका दिवसाला 10,000 योद्ध्याला मारता. याच्या पुढे जाऊन खऱ्या अर्थानं त्यांची प्रतिज्ञा काही सामान्य नव्हती. त्यांची प्रतिज्ञा किती मोठी होती माहितीये का? त्या प्रतिज्ञा केलेली शब्द एखाद्या वेळेला प्राणत्याग करतील, पण केलेली प्रतिज्ञा मोडत नव्हती महाराज कधीच. कारण बघा त्यांचं खरं नाव देवाव्रत आहे, पण त्यांच्या जीवनामध्ये आजन्म ब्रह्मचारी व्रताचं पालन करण्याचा भीष्म पण केला, म्हणूनच नाव भीष्माचार्य पडलेलं आहे. एवढा मोठा पण करणारे पितामह भीष्माचार्य, एवढे मोठे बलाढ्य भीष्माचार्य, आता त्यांची प्रतिज्ञा ऐकल्यानंतर पांडवांना चिंता वाटायला पाहिजे का नाही? पण पांडव भजनामध्ये तल्लीन आहे. पांडवांना काही वाटत नाही, कसली काळजी नाही, आपल्या मृत्यूची भीती नाही, काही नाही. आणि सगळी काळजी जर कोणाला असेल तर ती देवाच्या जीवनामध्ये. देवाला असं वाटतंय आता माझ्या पांडवांवरती संकट आलं, उद्याचा दिवस माझ्या पांडवांकरता वैरत्वाचा दिवस आहे. आता काय करायचं? जर मी आज काही केलं नाही तर माझ्या पांडवांच्या जीवनामध्ये माझे पांडवांचं काय खरं नाही. मग काय करायचं? भगवान परमात्मा त्या ठिकाणी युक्ती शोधताय. पांडवांची पत्नी, त्यांचं नाव आहे द्रौपदी माता. द्रौपदी मातेकडे गेल्यानंतर द्रौपदीला आवाज दिला, द्रौपदी इकडे. काय? आपल्याला भेटायला जायचं. म्हणले कुणाला? एका महात्म्याला, एका बाबाला भेटायला जायचं. म्हणले देवा एवढ्या रात्री? दिवसा काही काम आपल्याला कुठं काय काम दिवसा जाऊ ना. म्हणले नाही नाही रात्री काही काही बघा पाहुण्याला भेटायचं, रात्रीचाच लई नाद नाही का? बरं रात्री आले का भेटायला? बाबा आले काही काही म्हणत्या बरं 5 मिनिटं बसले का? 5 मिनिटाला लगेच म्हणणार येते बरं का, आता लई टाईम झाला. 2-4 तास बस 5-5 मिनिटाला म्हणते येते आता, लई टाईम झाला. मग तिडली जर म्हणली ना, अहो तुम्ही असे कायमचेच लय धावपळीत येत्या, लय धावपळीत जात्या, अंधाराचेच येता. नाही बघा पप्याचा बाप म्हणला होता दिवसा चाल, पण अंधाराचं जर आलं ना मस्त निवांत बराच टाइम बसायला भेटतो नाही का? आता तुला काही काम नाही, तू ये लोकायला त्रास द्यायला नाही का? बघा तेवढं म्हटलं एवढ्या रात्री भेटायला जायचं तर महात्माचं असं आहे म्हटलं, त्याला अशाच वेळेला भेटायला जावं लागेल. कशा करता जायचं देवा? भेटायला जाण्याचं कारण तुझ्या पतीचा प्राण वाचवू नये म्हटले, तशा करताना जायचं. म्हटले हो मग तर मी तयार आहे, कारण मी पतिव्रता नारी आहे. 5 पतिव्रता शास्त्रानं सांगितल्या, त्यापैकी द्रौपदी माता आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण नित्यम महापातक नाशनम, त्यामध्ये द्रौपदी माता आहे. निघाल्या, पण द्रौपदी मातेला सांगितलं एक काम करायचं. काय करायचं माहितीये का? डोक्यावरती पदर घ्यायचा, आणि तो पदर फक्त डोक्यावरती नाही असा इथपर्यंत पदर घ्यायचा. हातामध्ये जो चुडा भरलेला आहे, त्या महात्म्याच्या दर्शनाला गेल्यानंतर महात्मा ध्यानाकरता बसलेले असतील, तिथं गेल्याबरोबर तुझ्या बांगड्यांचा आवाज करायचा. त्या बांगड्यांचा आवाज केल्यानंतर त्या महात्म्याला कळेल कोणीतरी श्री आलेले, आणि आपलं जे कार्य ते पूर्ण होईल, तुझ्या पतीचे प्राण वाचल्या जातील. असं म्हटल्याबरोबर झालं. असं आनंद झाला. द्रौपदी मातेला निघाले. भगवान परमात्मा आणि द्रौपदी माता निघाले. ज्या वेळेला पितामह भीष्माचार्यांच्या महालाजवळ आले, महाल्याजवळ आल्यानंतर आता सांगितलं द्रौपदी आता आतमध्ये तुला जावं लागतं, आता आतमध्ये मी येणार नाही, तिथं मला येता येणार नाही, तू आतमध्ये जा. सांगितल्याप्रमाणे तिथं बांगड्यांचा काय करायचं म्हटले आवाज करायचा. द्रौपदी माता त्या ठिकाणी आतमध्ये शिरल्या, आणि आतमध्ये गेल्यानंतर झालं असं, पितामह भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं, आणि दर्शन घेतल्यानंतर बांगड्यांच्या आवाजाला प्रारंभ केला. त्या बांगड्या वाजवल्याबरोबर ध्यानाला बसलेल्या पितामह भीष्माचार्य विचार करत आहे, एवढ्या रात्री बो इथं कोण आलेलं असलं पाहिजे? आता कोण आलं बसलं पाहिजे? काय त्या ठिकाणी एवढ्या रात्रीच्या आरती बांगड्यांचा आवाज आहे, हा पुरुषाचा नाही, ही श्री आहे. कारण हातामध्ये बांगड्या कोण घालते? श्री घालते. मग एवढ्या रात्री बांगड्यांचा आवाज आला, त्या अर्थी इथं कोणीतरी श्री आलेली असली पाहिजे. पण इथं सामान्य आबळा येण्याची ताकद नाही, मग कोण आलं असलं पाहिजे? विचार केला. याच्या अगोदर कोण येऊन गेलं? तर याच्या अगोदर दुर्योधन आपल्याला नको नको त्या ठिकाणी बोलून गेला, अपशब्द बोलून गेला. का? त्याच्या जीवनात विजय प्राप्त होत नाही, पांडवांच्या मृत्यूची भीती आहे. पांडव जर मृत्यू पावले नाही तर स्वतःला मृत्यू पत्करावा लागेल. मग जर दुर्योधन नको नको ते बोलून गेला, आपण प्रतिज्ञा केली, मग एक तर आपल्या प्रतिज्ञेवरती प्रसन्न होऊन किंवा
आपल्या पतीची अपेक्षा पूर्ण व्हावी या भावनेनं आशीर्वाद घेण्याकरता दुर्योधनाची पत्नी भानुमती आलेली असावी. आणि म्हणून त्या वेळेला त्या ठिकाणी पितामह भीष्माचार्यांनी ध्यानाला बसलेल्या पितामह भीष्माचार्यांनी कोण आहे बाहेर न बघता आशीर्वाद देऊन टाकला. अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वाद दिल्याबरोबर द्रौपदी माता पितामह भीष्माचार्यांना विचारते, का हो थोड्या वेळापूर्वी काही कालावधीपूर्वी तुम्ही तर प्रतिज्ञा केली उद्या एक तर पांडवांना मारेल नाही तर मी तरी मरेल आणि आता मला आशीर्वाद देता अखंड सौभाग्यवती भव. मग दिलेला केलेली प्रतिज्ञा खरी आहे का दिलेला आशीर्वाद खरा आहे तेवढं सांगा. केलेली प्रतिज्ञा खरी आहे का दिलेला आशीर्वाद म्हटल्यानंतर पितामह भीष्माचार्य ध्यानातून जागृत झाले. पितामह भीष्माचार्यांनी डोळे उघडून पाहिले तर समोर कोण आहे, तर समोर द्रौपदी माता आहे. द्रौपदी मातेला पाहिल्याबरोबर द्रौपदी मातेला विचारलं, तू कशी काय आली? मी कशी आली ते सोडा, पण तुम्ही केलेली प्रतिज्ञा माझ्या पतीला मारण्याची ते खरी आहे का दिलेला आशीर्वाद खरं आहे ते सांगा. त्या वेळेला सांगितलं ते जाऊ दे, पण एवढ्या रात्रीला एकटी आबला एकटी श्री इथं माझ्या महालात येऊ शकत नाही. ज्या अर्थी एवढ्या कालावधीमध्ये एवढ्या वेळेमध्ये तू इथं आली त्या अर्थी तुला आणणार इथं कोणीतरी असलं पाहिजे. तुला घेऊन कोण आलं एवढ्या रात्री ते सांग. त्या वेळेला एकटी आली एकटी नाही आली. द्रौपदी मातेनं पाठीमागं बोट केलं आणि पाठीमागं दाखवलं तर जगाचा मालक भगवान परमात्मा उभा आहे. देवाला पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी झालं असं. त्यावेळेला सांगितलं, ज्या अर्थी तुला देव घेऊन येत असेल ना, काळजी करू नको द्रौपदी, मी केलेली प्रतिज्ञा खोटी आहे, तुला दिलेला आशीर्वादच खरा आहे. द्रौपदी मातेला आनंद झाला. देवानं सुद्धा स्मित हास्य केलं. पण देवाला सांगितलं, देवा तुला असं वाटत असेल तू पांडवांचे प्राण वाचवले, माझी प्रतिज्ञा मोडली, पण तुला माझी प्रतिज्ञा मोडल्यानं जरी आनंद होत असेल ना, पण मला काही सामान्य समजू नका देवा. मी सुद्धा खऱ्या अर्थानं सामान्य नाही देवा. माझ्या जीवनामध्ये माझी जशी प्रतिज्ञा तू मोडली ना, माझी प्रतिज्ञा आज जशी तू मोडायला लावली तसं मी सुद्धा अजून दुसरी प्रतिज्ञा करतो, उद्या तुझी सुद्धा प्रतिज्ञा मोडेल. त्याच वेळेला पितामह भीष्माचार्य नाव सांगेल अन्यथा नाव सांगणार नाही. काय प्रतिज्ञा मोडणार? तेव्हा तू युद्धाच्या अगोदर प्रतिज्ञा काय केली? हातामध्ये शस्त्र घेणार नाही, पण उद्याच्या युद्धामध्ये तुला हातात शस्त्र घ्यायलाच लावेल. त्यावेळेला पितामह भीष्माचार्य नाव सांगेल. मग त्यावेळेला त्या ठिकाणी आता भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा तुला असं वाटतंय ना पांडव शिंकले पाहिजे? म्हटले हो. मग आता मी आशीर्वाद दिलाय, पण पांडव शिंकण्याकरता मी अशी प्रतिज्ञा केली एक तर पांडवांना मारेल किंवा मी मरेल. मग आता पांडवांना वाचवण्याकरता माझ्या जीवनात मी मृत्यू पत्करला पाहिजे. आणि मला तर सामान्य मानव दानव कोणी राक्षस देव मारू शकत नाही. देवा तुझ्यात सुद्धा मला मारण्याची ताकद नाही, पण मला जर मारायचंच असेल तर उद्याच्या युद्धामध्ये तुला रोज देव बनून येतो, पण उद्या देव बनून नाही, तुला शंड बनून त्या ठिकाणी यावं लागेल, शिखंडी बनून त्या ठिकाणी यावं लागेल. आणि शिखंडी बनून आल्याच्या नंतर बघ तू ज्या वेळेला शिखंडी बनून येशील ना, तर शिखंडीला सुद्धा श्री मानण्याची ताकद या पितामह भीष्माचार्यांमध्ये. शिखंडीला सुद्धा श्री मानून मी तुला वंदन करेल देवा. आणि माझ्या हातातलं शस्त्र खाली ठेवलं का माझ्या जीवनामध्ये मी आपोआप मरतो आणि मी मृत्यू पावलो, म्हणजेच पांडवांचा विजय प्राप्त झाला. दुसऱ्या दिवसाच्या युद्धामध्ये भगवान परमात्मा हातामध्ये शस्त्र घेऊन शिखंडी म्हणून त्या ठिकाणी येतात आणि पितामह भीष्माचार्यांच्या जीवनामध्ये पितामह भीष्माचार्यांना देहत्याग त्या ठिकाणी करावा लागतो. मला मुद्दा हा मांडायचा आहे, ज्या पितामह भीष्माचार्यांमध्ये इतकी ताकद आहे बाबा, देवाच्या जीवनामध्ये देवाची प्रतिज्ञा मोडण्याची ताकद आहे. आपल्या जीवनामध्ये पांडवांना विजय प्राप्त करून देण्याकरता शिखंडी देवाला बनवण्याची ताकद ज्या पितामह भीष्माचार्यांमध्ये, त्या पितामह भीष्माचार्यांचा पण सामान्य असेल, पण त्यांनी पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केल्यानंतर सुद्धा पांडवांच्या जीवनामध्ये भीती नाही. तर ती भीती जर कोणाच्या जीवनामध्ये असेल, ती काळजी जर कोणाच्या जीवनामध्ये असेल, तर खऱ्या अर्थानं ती भगवान कृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये. भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, भीष्मपण केलं खरा, भीष्मपण केलं खरा. धनुर्धरा रक्षियले, धनुर्धरा रक्षियले, हे
धनुर्धरार रक्षिले ऐसियासी शरण जावे शक्ती जीवेन वाचे विश्वपर केला खरा धनुर्धरार रक्षिले ऐसियासी शरण जावे शक्ती जीवेन वाचे जीवेन वाचे. अतिशय गोड प्रमाण गुरुजीनं दिले. एकदा गुरुजीं करता जोरदार टाळी वाजवा. वा म्हणजे भीष्माचार्यांचा पणही केला खरा केला आणि धनुर्धराचा अर्थात अर्जुनाचं पांडवांचं रक्षण सुद्धा भगवान परमात्म्यानं केलं. मला मुद्दा हा मांडायचा आहे. एवढा मोठा अधिकार पितामह भीष्माचार्यांचा आहे, पण त्यांनी प्रतिज्ञा केल्यानंतर पांडवांच्या जीवनामध्ये काळजी नाही, कारण ते भजन करत आहे. त्याचा परिणाम देवाच्या जीवनामध्ये काळजी. त्यांचं भजन फक्त सुखामध्ये दुःखामध्येच आहे असं नाही, सुखामध्ये भजन आहे, दुःखामध्ये सुद्धा, वनवासामध्ये सुद्धा. म्हणून म्हणताना आठवी दे परित्या देवासे आठवी दे परित्या देवासी आठवीती परित्या देवासी आठवीती. दुःखामध्ये अखंड पांडव वनवासामध्ये. आणि असं असतं महाराज, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, एखादा मनुष्य म्हणत असेल रोज माझ्या जीवनात दुःख आहे, रोज कुठलं तरी संकट आहे, आपण देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आभार माना. जोपर्यंत आपल्या जीवनात देव आहे तोपर्यंत, जोपर्यंत रोज आपल्या जीवनात दुःख आहे ना महाराज, तोपर्यंतच आपण देवाला हात जोडतो, तोपर्यंतच देवाची भक्ती करते. ज्या दिवशी आपल्या जीवनातले सगळे दुःख संकट संपून गेले का आपण देवाला सुद्धा विसरून जातो महाराज, नाही का? आणि म्हणून खऱ्या अर्थानं पांडवांच्या जीवनामध्ये अखंड भजन आहे. त्याचा परिणाम त्यांची चिंता, त्यांची काळजी ते स्वतः करत नाही तर देव करतो. अजून आपल्या जीवनामध्ये आपण जर देवाचं भजन करत असेल तर आपली काळजी आपण कशी करायची ना, देव कसा करतो. जसं महाभारतातलं उदाहरण झालं तसं एक रामायणातलं उदाहरण आपल्या प्रसिद्ध परिचयाचं आहे. ज्या वेळेला लक्ष्मणजीच्या जीवनामध्ये शक्ती लागली, आता लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर सुशन नावाच्या वैद्याला आणलं आणि सुशन नावाच्या वैद्याला त्या ठिकाणी आणल्यानंतर सुशन नावाच्या वैद्यानं सांगितलं द्रोणागिरी नावाच्या पर्वतावरती जावं लागतं, ही नाही औषधी घेऊन यायची. आणि ती औषधी आणल्यानंतर लक्ष्मणाचे प्राण वाचणार, पण अट एक आहे, सूर्य उदय होण्याच्या आत ती औषधी आणली तर ती उपयोग करते, अन्यथा लक्ष्मणाचे प्राण वाचणार नाही. आता एवढ्या दूरवर एवढ्या लांब औषधी आणण्याकरता कोण बरं जाणार? तेवढ्याला सगळ्यांचं लक्ष गेलं हनुमंतरायाकडं. हनुमंतराय म्हणता काळजी करू नका, मी जातो औषधी आणण्याकरता. हनुमंतराय निघाले, 4 पावलं पुढे गेले आणि रामप्रभूने आवाज दिला, थांबा हनुमंतराय. काय आठ माहिती ना, पण काय आठ आहे? सूर्य उदय होण्याच्या आत जर तुम्ही आले तरच लक्ष्मणाचे प्राण वाचेल, अन्यथा सूर्य उदय जर झाला तर लक्ष्मणाचे प्राण वाचणार नाही. आणि सूर्य उदय होण्याच्या आत जर तुम्ही आले, लक्ष्मणाचे प्राण जर वाचले ना, मी जगाचा मालक त्रिभुवन निर्माण करणारा तुमच्या ऋणातून हनुमंतराय कधी उतराय होऊ शकत नाही. पण सूर्य उदयाच्या नंतर जर आले ना तर माझा लक्ष्मण वाचणार नाही बाबा. यशाल ना सूर्य उदय होण्याच्या आत. हनुमंतरानं दिलेलं उत्तर किती गोड आहे. हनुमंतरा म्हणता प्रभू काळजी करू नका, मी सूर्य उदय होण्याच्या आत येणार नाही. मग मी सूर्य उदय होण्याच्या आत येणार नाही, मी येईपर्यंत सूर्यच कसा उगवतो तेच बघतो म्हटले. उड्डाण केलं, जय श्रीराम म्हटले, निघाले. तिथं विचार केला बुवा आता कोणती औषधी घ्यावी, कोणती औषधी घ्यावी. तो द्रोणागिरी पर्वतच उचलला, निघाले महाराज. भरतजीच्या जीवनामध्ये भरतजीनं पाहिलं कुणीतरी लंकेच्या दिशेनं चाललंय, भला मोठा पर्वत घेऊन चालला, माझ्या दादाला मारण्याकरता चाललेला हा मायावी राक्षस असला पाहिजे म्हणून बाण मारला. हनुमंतराय खाली आले, पडले, मूर्छा आली
जय श्रीराम म्हटले मुर्शिद पडताना लक्षात आलं हे मायावी राक्षस नसून हे तर रामसेवक आहे, प्रभूचे सेवक आहे. मुर्शिदून ज्या वेळेला जागृती आली, बरशी म्हणता मला माफ करा, एक तर माझा जन्मच असा झाला ना म्हटले, माझ्या जन्मामुळं दादाला वनवासामध्ये जावं लागलं आणि आज एक राम भक्ताला माझ्यामुळं त्या ठिकाणी मुर्शिद अवस्थेमध्ये पडावं लागलं. हनुमंतराय म्हणता येतो आता लक्ष्मणजीचे प्राण संकटामध्ये. तेवढ्यामध्ये लक्ष्मणाची पत्नी, त्यांचं नाव आहे उर्मिला माता. उर्मिला मैया सांगते, थांब हनुमंतराय, 2 घास भोजन करून जा, तुम्ही माझ्या प्रभूचे सेवक आहे. तुम्ही जर प्रभूची सेवा करत असेल, मला सेवा करण्याचं भाग्य नाही. जे भाग्य माझ्या पतीला लाभलं ते मला लाभलं नाही, मला तुमची तरी सेवा करू द्या. हनुमंतराय म्हणतो 2 घास नाही मैया, अगं तुझा पती संकटामध्ये, तुला कळतं का? आणि तुम्हाला म्हणते भोजन करून जा. त्या वेळेला सांगितलं, माझा पती संकटामध्ये कोण म्हणतंय? माझा पती नाही, राम प्रभू संकटामध्ये. अगं तुझ्या पतीला मूर्छा आली तरी देव संकटात आहे, माझा पती नाही. कशावरनं? माझ्या पतीला काय झालं? मूर्छा आली. बरोबर आहे म्हटले हो. मग माझे पती काय करता? मूर्छित पडलेले. कोणाच्या मांडीवर? प्रभूच्या, देवाच्या. बरोबर आहे का ना? मग प्रभूच्या मांडीवरती मूर्छित पडलेले याचाच अर्थ झोपलेले. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. मग प्रभूच्या मांडीवरती झोपलेले, प्रभू काय करता? माझ्या लक्ष्मणाला शक्ती लागली, माझा लक्ष्मण मूर्छित पडला म्हणून प्रभू रडताय. प्रभू रडताय आणि लक्ष्मणजी जर प्रभूच्या मांडीवरती झोपलेले असेल आणि त्यांना मूर्छा आल्यानं जर देव रडत असेल, संकटात देव आहे का लक्ष्मण आहे सांगा म्हटले. त्यावेळेला हनुमंतराय म्हणतो, भाग्य धन्य आहे ग उर्मिले, खरंच देव संकटामध्ये. मला मुद्दा हा मांडायचा आहे, सिद्धांत हा मांडायचा आहे. आपल्या जीवनामध्ये आपण जर देवाचं चिंतन करत असेल, आपल्या संकटाची काळजी आपण नाही करायची, आपल्या संकटाची काळजी देव करत असो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण फक्त देवाची शरणागती करा. एखादं म्हणशील का हो महाराज, देवाची शरणागती केल्यानंतर संकट दूर होतं. बरोबर आहे, संकट दूर करतो. महाराज म्हणता, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, 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 मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. हे आलिया गात निवाराया, आलिया गात निवाराया, आलिया गात निवाराया, आलिया गात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. बळी देह भाव बळी वासना, बळी देह भाव बळी वासना, बळी देह भाव बळी देह भाव रवी उभा राहतो, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या घात निवाराया. आपल्यावर संकट आल्यानंतर जगाचा मालक आपलं रक्षण करतो. बरं, आपलं संकट निवारण करतो ठीक आहे, पण तुम्ही म्हणता नरदेव भवसागर तरण्या करताय, तर देवाची शरणागती केल्यानंतर भवसागर तरतो. ज्ञानोबा वर्णन करता, जो मज होय अनन्य शरण त्याशे मी निवारी जन्म मरण. शरणागती केल्यानंतर भवसागर सुद्धा तरल्या जातो, संकट दूर होता भवसागर तरल्या जातो. इथपर्यंत बरोबर आहे महाराज. पण ज्या देवाशी आम्हाला शरणागती करायची तो देव कसा आहे
तो केवढा आहे आमच्या जीवनामध्ये आम्हाला कळायला पाहिजे. त्या देवाची ओळख आमच्या जीवनामध्ये आम्हाला सांगा. त्या देवाची ओळख, त्या देवाचं स्वरूप जगद्गुरु श्री तुकोबाराज सांगता अभंगाचं पहिलं चरण. भावे एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, हो एवढा प्रभू भावे भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू प्रभू भावे भावे, एवढा प्रभू 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 रहावे, तेने संपुष्टि रहावे, तेने संपुष्टि रहावे, तेने संपुष्टि रहावे, तेने संपुष्टि रहावे. होय भक्ति केला कैसा, होय भक्ति केला कैसा, होय भक्ति केला कैसा, होय भक्ति केला कैसा, तेने संपुष्टि रहावे, तेने संपुष्टि रहावे, तेने संपुष्टि भक्ति केला कैसा, होय भक्ति केला कैसा, होय भक्ति केला कैसा, होय भक्ति केला कैसा. अतिशय गोड चाल गायली महाराजांनी. एवढा प्रभू भावे, एवढा म्हणजे केवढा. जगद्गुरु श्री तुकोबाराज सांगता ज्याच्या मनामध्ये ज्या पद्धतीनं भाव त्या पद्धतीनं भगवान परमात्मा. एवढा म्हणजे केवढा. एखादा म्हटलं देव लय लहान, किती लहान, अणुरेणूपेक्षा सुद्धा लहान. एखादा म्हटलं ब्रह्मांड एवढा, नाही ब्रह्मांड एवढा नाही, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, अनंत ब्रह्मांड देवाच्या उदरामध्ये एवढा देव. आता ब्रह्मांड केवढं असतं, ब्रह्मांड काय सामान्य 14 लोकांचं मिळून त्या ठिकाणी ब्रह्मांड होतं. असे अनंत ब्रह्मांड देवाच्या उदरामध्ये एवढा मोठा देव. आणि लहान समजला तो देव आपल्या मनात जसा भावना महारा त्या पद्धतीने. एखादा म्हटला देव माझ्या मुलासारखा आहे, आपल्या मुलासारखा होतो. एखादा म्हटलं मी देवाचा पिता आहे, तरी देव आपला मुलगा व्हायला तयार असतो. एखादा म्हटलं देव माझी माता आहे, देव माझा पिता आहे. संत महात्म्याने तीच नाती जोडली. कृष्ण माझा माता, कृष्ण माझी पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. आपण ज्या पद्धतीने आपल्या मनामध्ये भाव ठेवू ना त्या पद्धतीनं देव आपल्या करता होतो. एखादा म्हणशील महाराज आम्ही देवाला मुलगा मानलो, देव आमच्या करता पुत्र होईल. अरे ज्याच्या जीवनामध्ये पुत्र संतान नाही, दुःख होऊ नका, दुःख मानू नका. देवाला पुत्र मानून देवावरती प्रेम करा, आपल्या करता पुत्र होईल. एखादा म्हणशील देव आपल्या करता पुत्र होईल का. चोखोबारायाच्या पत्नीचं बाळणपण करण्याकरता देव जर चोखोबारायाच्या बहिणीचं स्वरूप धारण करत असेल तर तुमच्या माझ्या करता पुत्र तो का स्वीकारणार नाही गड्या. फक्त तेवढं प्रेम आपण देवावरती केलं पाहिजे, तेवढं निस्वार्थ प्रेम भगवान परमात्म्यावरती करा. आपण लहान समजलं तर किती लहान होतो. आता मला सांगा ब्रह्मांड अनंत शाशा उदरामध्ये त्या देवाला सामान्य दोरानं बांधणं सोपं आहे का हो. पण ज्या वेळेला भगवान परमात्म्याला यशोदा मैया सांगून सुद्धा त्या ठिकाणी त्या डेऱ्यात हात घालते, त्या रवीला धरतोय, त्यावेळेला यशोदा मैयानं म्हणावं
सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना. सोड 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 रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. यशोदा मैयाचा त्या रवीचा हात धरावा, तरी देवानं बोलल्यानंतर सुद्धा त्या डेऱ्यातच हात घाला, कुडच हात घाल. त्यावेळेला यशोदा मैया म्हणते, अरे 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 नको 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 हात घालू तू डेऱ्यात, तुला गुडीनं सांगते मारीन गालात, तुला गुडीनं सांगते मारीन गाला. नको नको ते भगवान परमात्म्याला सांगून सुद्धा देव ऐकायला तयार नाही. बघा आपलं काल्याचं कीर्तन नाही, पण मला सिद्धांत मांडायचा आहे. त्यावेळेला त्या ठिकाणी झालं असं, आता देव ऐकायला तयार नाही. मग काय करायचं, तो दोर घेतला आणि सामान्य दोर घेऊन देवाला बांधायचं ठरवलं. मग आता काय करायचं, तो दोर घ्यायचा आणि बांधायला जायचं. आता ब्रह्मांड अनंत शश उदरात सामान्य दोर त्याला बांधू शकतो का बाबा, तो दोर कमीच पडायचा. परत तेवढं माप घेऊन यावं मैयानं, तेवढा दोर घेऊन जावा. परत तो बांधायला गेला का तो कमीच पडायचा. परत मोठा घेऊन जावा अजून. शेवटी मैया थकल्या. देवानं विचार केला, आता मी जर याच्यात बंदिस्त झालो नाही तर माझी मैया तिची परेशानी पाहून देव दुःखी झाले. आणि मैया करता स्वतःनं लहान स्वरूप धारण केलं. भगवान परमात्मा एवढा प्रभू भावे, एवढा म्हणजे आपल्या मनात जसा भाव होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ती इच्छा. आपल्या मनात जशी इच्छा, आपल्या मनात जसा भाव भगवान परमात्मा पूर्ण करतो. मग काय हो महाराज, त्या देवाला काही लागत असेल ना पूजा सामुग्री, महाराज म्हणता काही लागत नाही. पत्राशिवाय देव प्रसन्न होत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम योमत भक्त प्रयच्छति. गीतेमध्ये सांगता मी पत्राशिवाय प्रसन्न होत नाही. मग भगवान परमात्म्याला काय लागतं, एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाणी, त्याला पाणी वहा लोटा भर आणि तुळस वहा, भगवान परमात्मा प्रसन्न होईल. मग का हो महाराज, तो देव तर फार सोपा आहे. महाराज म्हणतात तो देव तसा फार अवघड होता, पण तो नावा रूपाला आला मग सोपा झाला. अभंगाचं शेवटचं चरण. अला नावा रूपा, 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 अला नावा रूपा. म्हणे झाला सोपा तुका, म्हणे झाला सोपा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. तुका मने झाला सोपा, मने झाला सोपा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पूर्वी धरावे तेचा, पूर्वी धरावे ते, धरावी तेचा, धरावी 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 धरावी
इच्छा इच्छा गुरविधरविधे इच्छा 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 प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा यथामती आता अवकाशाभंगाचे 2 चरण सोडवले वेळ्या अभाव मधले 2 सोडून दिले असाच भाव असेल सांगता येत नाही ज्ञानोबराय तुकोबाराने ज्या पद्धतीने बुद्धी दिली त्या पद्धतीने चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा या ठिकाणी येण्यास उज्जैनच्या माध्यमातून आला
हरिभक्त प्रणामचे गोड गायनाचार्य स्वर्गंधर सुरेशकर हरिभक्त प्रणामचे शरद महाराज दिघे असतील, त्याच पद्धतीने आमचे अशोक महाराज दिघे, या सगळ्या महाराज मंडळीच्या माध्यमातून आलेला हा सेवेचोक घडलेलं तो मथुर सज्जन मायबापाचं दर्शन आमचे वैभव महाराज आहे, शरद महाराज आहे, सागर महाराज आहे, त्याच पद्धतीने आमचे दीपक महाराज, त्याच निलेश महाराज, या बाजूला अगदी सगळे गायनाचार्यच आहे मला वाटतं नाही का, अगदी गोड सगळे उत्कृष्ट गायक आहे, तुळशीवाल्या आजमपासनं तर वैभव महाराजांपर्यंत. आणि विशेष म्हणजे याच गावातले आपलं गाव इतकं भाग्यवान गाव आहे. मी या गावाची अशी आख्यायिका ऐकली का म्हणे या गावात भैरवनाथांचं असं नाशिक जिल्ह्यात कदाचित नसेल असं गोड त्या ठिकाणी देवस्थान आहे, नाशिक जिल्ह्यात नाही इतकं गोड. आणि त्या भैरवनाथांची अशी आख्यायिका आहे, आज जो विज्ञानवाणी देवाला मानत नसेल त्याला म्हणा एकदा, जो म्हणतो वा या सगळ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी असं तसं, त्याला म्हणा एकदा भैरवनाथांजवळ येऊन बघ. अशी आख्यायिका म्हणे या गावाची का डबल मजली घर सुद्धा चालं. काय देवाची आख्यायिका असेल महाराज, काय सांगता येतं नाही का. एक विशेष त्या ठिकाणी भगवान परमात्मा आजही आहे महाराज. आपण देवावरती श्रद्धा ठेवली पाहिजे, ज्ञानेश्वरीवरती श्रद्धा ठेवली ना, आजही खऱ्या अर्थानं जी ज्ञानेश्वरीमध्ये आणि देवामध्ये तारण्याची ताकद आहे कोणामध्येच नाही. आजही ज्याला उद्धार हो वाटत असेल ना, त्यानं देवाच्या चरणाजवळ ज्ञानेश्वरीच्या चरणाजवळ बसावं लागेल तरच उद्धार होईल. बघा आपल्या जीवनामध्ये विज्ञान किती पुढं जाऊ दे, हो विज्ञान किती पुढं गेलं पण आपल्या पोटाला लागणारी जी भाकर आहे ती कधीच मशीनमध्ये तयार होणार नाही. त्याला शेतकऱ्याला शेतीमध्ये शेतीच करावी लागेल. म्हणून विज्ञानाला हारच मानावं लागेल काही गोष्टी समोर, देवासमोर, आमच्या ज्ञानेश्वरी समोर. एखादं म्हणशील महाराज ज्ञानेश्वरी उद्धार करते, ज्ञानेश्वरी उद्धार वाचल्यानंतर बाबा ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाचा उद्धार करेल यात विशेष नाही. ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा आपला उद्धार करण्याची ताकद ज्ञानेश्वरीच्या स्पर्शात आहे महाराज. फार पवित्र प्रशासन ग्रंथ त्या ठिकाणी आपल्या संप्रदायानं दिलेले, त्याची सेवा करा. असाच भाव असेल सांगता येत नाही, बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द गेले असेल लेकरा शांतकरांना माफ करा. जे बरोबर असेल ज्ञानोबा तुकोबरा गुरुवर यांचं, चुकीचं असेल बुद्धीचे दोष समजून माझी मला परत करा. बरीच ज्ञात अज्ञात मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे तास्करे काका आहे, आमच्या सोबत आले आमचे अरुण काका आहे, आमचे समाधान भाऊ त्यांनी वेळोवेळी त्या ठिकाणी फोन केला, आमचे रवी भाऊ गोड, आमच्या रिनाकात भाऊचा सौंड, त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेविल्याच ठिकाणी पूर्णविराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल, माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय बोलिलेले गुरे वेडे वाकुडे वंदरे नाही उच्चारिला अधिकार म्या तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा बाया पैकी